नमस्कार नीलमताई, तुमचं सर्व काहीमध्ये खूप खूप स्वागत आहे. रामकृष्ण हरी. आषाढ म्हटला की एकच गोष्ट आठवते, पाऊले चालती पंढरीची वाट. लाखो वारकरी, ऊन पाऊस चिखल कसलीच तमा न बाळगता मैलोन मैल एक विठ्ठलाच्या दर्शनासाठी एवढे आसुसलेले असतात. आणि तिकडे तो टाळ मृदुंगाचा गजर, दिंडी, रिंगण, ते घोडे, ते वातावरण इतकं भारलेलं असतं. तर ही जी एक अंतरीची ओढ आहे, वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा आहे वारकऱ्यांची, की प्रत्येक वर्षी त्याच वेळेला गेलंच पाहिजे. तर ही जी आतून त्यांना जी ओढ लागते विठ्ठलाची, काय असते ती? पंढरीच्या पांडुरंगाला भेटण्याची ओढ ही शब्दांमध्ये व्यक्त करण्याच्या पलीकडची आहे. खरं तरी ती ओढ अशी आहे की पंढरीशी जारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग, असं संतांनी का म्हणून ठेवले त्याची प्रचिती येते. लहान मोठा गरीब श्रीमंत असा कुठलाही भेद तिथं असत नाही. तिथं फक्त आणि फक्त माणूस वारकरी म्हणून जातो. तिथं येण्यासाठी कुठलंही कंपल्शन नाही आहे की तुम्ही वारकरी आहात म्हणजे तुमच्या गळ्यात माळ असलीच पाहिजे. माळकरीही वारीला जातो, ज्याच्या गळ्यात माळ नाही तो सुद्धा वारकरी असतो. बाकी संप्रदायामध्ये माळ स्मरणी म्हणून वापरली जाते, पण वारकरी संप्रदायामध्ये ते गळ्यात धारण केली जाते. चालताना तुमच्या गळा माळ असो नसो, पण चालताना घाई नाही आहे तिथे ओढ आहे. आता ही ओढ कशी आहे? पांडुरंगाला भेटण्याची. त्याला तिथं भेटण्याची ओढ आहेच, पण आपण बाकी देवांकडे गेल्यानंतर काहीतरी मागतो की असं असं होऊ दे, चांगलं होऊ दे, तसं होऊ दे. पण ज्यावेळी पंढरपूरच्या दिशेनं पावलं चालत असतात तेव्हा त्याच्याकडं काहीच मागायचं नसतं, फक्त त्याचं दर्शन व्हावं ही ओढ असते. बाकी ठिकाणी घाई आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये घाई आहे. बरोबर, सध्या आपल्या जीवनात घाईच आहे, इन्स्टंट सगळं. प्रत्येक गोष्ट इन्स्टंट हवी आहे, कुठंच थांबायला वेळ नाही आहे. पण पंढरीला ज्यावेळी चालतो आहे त्यावेळेला तिथं घाई नाही आहे, ओढ आहे. आता घाई कशी नाही आहे हे सांगितलं तर ओढ कळेल. आत्ता आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टींची घाई आहे? प्रत्येक गोष्टीमध्ये घाई आहे. जे आपल्याकडं नाही ते मिळवण्याची घाई आहे. रस्त्यानं चालताना समोर समजा एखाद्या 4 व्हीलरमध्ये बसलो आहे, प्रवास करतो आहे, आपल्या समोर कुणीतरी आहे, त्याला आपण ओव्हरटेक करतो आहे का? कारण आपल्याला पुढं जाण्याची घाई आहे. म्हणून ते मागे पाटे लिहिलेले असतात, बघतोस काय रागानं ओव्हरटेक केले वाघानं. का? कारण प्रत्येकाला वाघ व्हायचे, प्रत्येकाला पुढं जायचं आहे, प्रत्येकाला पुढं जाण्याची घाई आहे. लौकिक अर्थानेही मोठं होण्याची घाई आहे. म्हणजे जे माझ्याकडं नाही, माझ्याकडं 2 मजले 4 मजले कसे होईल, 10 लाखाची गाडी ती 20 लाखाची कशी होईल, त्या अर्थानेही मोठं होण्याची घाई आहे. एखादीचे केस लांब असतील तर तिला शॉर्ट हेअरकट करायची घाई आहे. जिचे छोटे आहेत तिला लांब कसे होतील त्याची घाई आहे. प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीची घाई आहे. ज्याचं वजन जास्त आहे त्याला कमी करायची घाई आहे, ज्याचं कमी आहे त्याला वाढवायची घाई आहे. जे आपल्याकडे नाही ते मिळवायची घाई आहे. एवढंच नाही, जो जीव जन्मालाच आला नाही त्याला डोळे भरून बघायची आई बापाला घाई आहे, तो गर्भात असताना. पण एखादा व्हेंटिलेटरवर असेल, कृत्रिम श्वासावर असेल, तर लोक म्हणतात त्याला उतरवा, खाली जायचं असेल तर जाऊ देत, कशाला विनाकारण हॉस्पिटलचे बिल वाढवते. म्हणजे जो जाण्याच्या मार्गावर आहे त्याला निरोप देण्याची सुद्धा आम्हाला घाई आहे. बाकी लोकांबद्दल काय बोलायचं, आपल्यालाही आता हे शूट कंप्लीट करायचं आहे आणि पुढचं शूट घ्यायचं आहे. प्रत्येक गोष्टीची आम्हाला घाई आहे. परंतु पंढरीच्या वाटेनं चालताना ही घाई नसते, ती ओढ असते. आणि ती ओढ काय देते तर समाधान देते, ती ओढ सुख देते, ती ओढ आनंद देते. त्या ओढीमध्ये संवादही होतो, त्या ओढीमध्ये संपर्क होतो, त्या ओढीमध्ये सहवास मिळतो. आणि जे आजच्या काळात आउटसोर्स करता येणार नाही त्या गोष्टी तिथं अनुभवता येतात. म्हणून पंढरीची ओढ त्या वारीत चालल्यानंतर कळतं आहे. ती पावलं चालतात तेव्हा त्यांना कळतं की काय ती ओढ. तर ही झाली भक्ताला भगवंताची लागलेली ओढ. पण विठ्ठलाला सुद्धा ओढ असेल ना, की कधी माझी मुलं, कधी माझे वारकरी येऊन मला भेटतात. आत्म्याला परमात्म्याची, तशीच परमात्म्याला पण आत्म्याची ओढ असतेच ना. हो, देवाला आपल्यापेक्षाही कदाचित जास्त ओढ असेल. म्हणून वारीत ज्या वेळेला मी गेले तेव्हा सगळ्या महिला वारकरी ज्या संध्याकाळी कीर्तन जेवण वगैरे सगळं आटोपल्यानंतर निवांत बसायच्या, त्यांच्याकडून मी काही ओव्या ऐकल्या. विठ्ठलाला किती ओढ आहे तर विठ्ठल काय म्हणतो,
रखुमाईला म्हणतोय. खरं तर विठू माझा लेकुर बाळा, संगे गोपाळांचा मेळा. रखुमाईसुद्धा रुसायची त्याच्यावर की तो फक्त आणि फक्त भक्तांचाच विचार करतो. मग रखुमाई रुसलेली आहे. जुने एक कीर्तनकार आहेत गोविंदस्वामी नावाचे, त्यांनी गोड रचना केली होती. नाट्यमयरित्या रखुमाईच्या मनात काय ते त्यांनी उलगडलेले. ते म्हणतात की सावळ्या हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला, अन रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला. एवढी रागवली आहे. रखुमाई म्हणते फुगवून गाल, भक्तांच्या चालीवर तुमचा हाताल, त्या भक्तां घरी काय ठेवलंय हो उठसूट घुसायला, अन रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला. एवढी रागवली आहे. सगळ्यात जास्त राग तिचा कुणावर असेल तर तो जनाबाईवर आहे. कारण जनाबाईंना देव सगळी काही कामं करू लागायचे, इतका भक्तांवर त्यांचा जीव असतो आहे. आणि मग म्हणून रागवली. सगळ्यात जास्त राग जनाबाईवर आहे. कोणती मेली जनिकावनी, तिची कशी केली वेणी फणी, अन दळण कांडण करून गेला लुगडी धुवायला, अन रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला. एवढा रागवतो. एवढी रागवली आहे रखुमाई देवावर. का? कारण त्याला फक्त भक्तांचा लाळ आहे. आणि जुन्या जात्यावरच्या ओव्या किंवा निवांत बसलेल्या आहेत महिला वारकरी, त्यांच्याकडून ऐकलेल्या 1-2 ओव्या अशा आहेत. त्याला एवढी घाई आहे. जसे जसे वारकरी पंढरपूरच्या दिशेनं यायला लागलेत आणि पांडुरंगाला ओढ लागली आहे आणि देव रखुमाईसोबत बोलत आहेत आणि रखुमाईला म्हणतात, इठल देव म्हणे देग रखुमाई बंडी. बंडी म्हणजे काय? शर्ट. इठल देव म्हणे देग रखुमाई बंडी, ज्ञानोबा तुकोबांच्या दिंड्या आल्या राऊळाच्या तोंडी. त्याला एवढी घाई लागली. घाईघाईनं तो शर्ट दे, ती बंडी दे. का? तर मला त्यांना भेटायला जायचं आहे. इठल देव म्हणे देग रखुमाई गडवा, टाळ मृदुंग घेऊन जातो दिंडीला अडवा. इतकी ओढ आहे. आणि त्या पंढरपूरला जायला फार काही लागत नाही. पंढरीला जायला काही नाही लागायचं. जुनी ओवी आहे. पंढरीला जायला काही नाही लागायचं, माझ्या ग विठ्ठलाला माळ बुक्क्याची आगायतं. फक्त माळ आणि बुक्का बस चालतं. पण हे सगळं असताना अंतकरणामध्ये तुमचा भाव शुद्ध पाहिजे. तुम्ही वरवर सगळा छान वारकरी पोशाख वगैरे धारण केला आहे आणि चालताय, पण तुमचं मन जर संसारामध्ये रमलं असेल तर तुम्हाला त्याची भेट होणार नाही. तुम्ही शरीरानं आणि मनानं तिथं जाता तेव्हा कुठं देवाची भेट होते आणि त्यातून संवाद होतो, आपुलकी तयार होते. आणि हा संवाद सासूसुनांचाही होतो, हा संवाद मायलेकरांचाही होतो, नवी नाती जोडली जातात. हे पंढरपूरच्या वारीचं सगळ्यात मोठी कीर्ती असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.